मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 36.500 जवळ आज सोमवारी पहाटे 4:30च्या सुमारास भीषण अपघात घडला। तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 3 जण जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोर असलेला कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली। याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्यानं अपघाताची तीव्रता वाढली। धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला। या अपघातात ट्रक चालक क्लीनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे। जखमींमध्ये लीलाबाई सस्ते वय वर्ष 80, मुक्किंदा सस्ते वय वर्ष 56 आणि महेंद्र पाल वय वर्ष 39 यांचा समावेश आहे। अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्यतेल रस्त्यावर विखुरल्यानं काही काळ द्रुतगती मार्गावरील 4ही लेन प्रभावित झाल्या होत्या। जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच MGM रुग्णालय कामोठे येथे हलवण्यात आले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।